अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? यात शौचालय नसल्यानं पतीला पत्नी सोडून गेल्याचं कथानक दाखवण्यात आलंय। हे मी का सांगतेय याचं कारण अशीच काहीशी घटना राज्यातल्या अकोला जिल्ह्यात घडली आहे। शौचालयासाठी बाहेर उघड्यावर जावं लागत असल्यानं पत्नी सोडून गेल्याची ही घटना आहे। नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या दिग्रस बुद्रुक या गावात विकास तायडे कुटुंबासोबत राहतात। गेल्या 5 महिन्यांपासून इथल्या लोकांना शौचालयासाठी उघड्यावर जावं लागतंय। याचं कारण इथं ग्रामपंचायतीमार्फत नाल्याचं बांधकाम सुरू आहे। नालीचं बांधकाम अपूर्ण असल्यामुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नाहीये। त्यामुळे साहजिकच शौचालयांचा वापर करणं गावकऱ्यांना अशक्य झालंय। त्यामुळे तायडे यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनाही उघड्यावर शौचाला जावं लागतंय। याच त्रासाला कंटाळून विकास तायडे यांची पत्नी माहेरी निघून गेलीये। विकास तायडे यांच्यासह ग्रामस्थांनी या नालीच्या बांधकामासंदर्भात अनेकदा तक्रार दिली आहे। दिग्रस इथल्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही काहीच फायदा झाला नसल्याचं ते सांगतात। आता नालीचं बांधकाम झालं नाही तर उपोषण करण्याचा इशारा तायडे यांनी दिलाय। तक्रार अशी केली साहेब मी की माझे झाले हिशेवाटी आमच्या घरामध्ये। एका तर पहिले एकत्र कुटुंब होतं, आता हिशेवाटी झाली। पण आता विषय असा झाला की मला हिच्यावर नाही आला संडास बाथरूम ना घरकुल आहे मला। मी अर्ज केलाय घरकुलासाठी पण तो काही मंजुरात आला नाही। पण माझी बायको काही राहून नाही राहिली, कारण की तिला नाही संडास नाही बाथरूम नाही व्यवस्थित, ते काही राहिले नाही, ते गेली निघून माहेरी। आणि संडास बांधावा, आता संडास बांधण्यासाठी व्याजानं पैसे काढून मी सगळं मटेरियल आणलं। पण विषय असा होऊन राहिला की आता नालीसाठी त्या संडासचं पाणी काढण्यासाठी आउटलेट नाही आहे। आउटलेट जर काढसा नटी तर सगळे लोक शादवतात अटसाट, कारण की अटी पाणी थांबून राहिलं आणि त्याचा वास काही कमी नाही येत। मग त्या कारणाने मी केली आपल्या व्हिडिओ गट विकास म्हणजे यांच्याकडे जात जाऊ, मी आपले सर्जे साहेब, आमचे ग्रामसेवक आणि सरपंच पती म्हणजे सरपंचाच्या घरी गेलो। पण ते उळावळीचे उत्तर देतात। 8 महिने झाले नाली होऊन, तिचा ढाय नाही, काही नाही, काही नाही। घरचे परेशान झाले, आमच्या घरामध्ये वाद होत आहेत। मग माझी बायको गेली माहेरी निघून काल, म्हणजे 2 दिवस झाले आज। मग त्याच्यानं मला संताप आला। मी सरपंचाकडे गेलो, सरपंच म्हणे की ताल्यानं जे होत असेल ते करून घेवा, ते प्रोसिजर आहे, प्रोसिजरनच होईल। मग म्या म्हटलं ठीक आहे। म्या उचलला आमचा पेन आणि कागद, गेलो पातूरले, तरी देऊन टाकली कंप्लेंट डायरेक्ट लेखी गटविकास अधिकारी साहेब आपल्या बीडीओ साहेबाकडे, आणि काल झालं देऊन टाकली कंप्लेंट। मग वारंवार सांगूनही विकास तायडे यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचं तायडे यांचं म्हणणं आहे। या कारणामुळे पत्नी सोडून गेल्याची तक्रार तायडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। मात्र ही तक्रार अद्यापही ग्रामसचिवाला मिळालेली नाहीये। त्यामुळे तक्रार मिळाल्यानंतर नालीचं बांधकाम पूर्ण करण्याचं आश्वासन ग्रामसचिवांनी दिलंय। एकीकडे सरकारकडून हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी जनजागृती केली जाते। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सरकारकडून घरात शौचालय बांधण्यासाठी अनुदानही दिलं जातं। पण अकोल्यात घडलेल्या या घटनेप्रमाणे अडसर येत असेल तर नागरिकांनी काय करायचं असा सवाल केला जातोय। तुमचं याबाबत काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।